अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। खासदारांबाबत काही विषय मांडल्याची शिंदेंची माहिती, तर सायंकाळी शिंदे पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, त्यामुळे आले असतील। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा टोला। काँग्रेसच्या आदेशावर चालणाऱ्यांनी शिंदेंवर टीका करू नये, संजय राऊत यांच्या टीकेवर उदय सामंतांचं प्रत्युत्तर। शिंदे सेटिंग मास्टर असल्याची राऊतांची टीका। ठाकरे पिता पुत्र दिल्लीसाठी रवाना, आजपासून 3 दिवस दिल्ली दौरा। उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनाला सुद्धा हजेरी लावणार। उद्धव ठाकरे यांचं कार्यालय सुद्धा दिल्लीमध्ये आहे का, संजय गायकवाड यांचा सवाल। तर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांच्या टीकेनंतर गायकवाड यांच्याकडून पलटवार। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये कुणाला मुजरा करायला गेलेत? ठाकरे राहुल गांधींची माफी मागण्यासाठी गेलेत का? उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर आशिष शेलार यांची टीका। महाविकास आघाडीच्या खासदारांना आज शरद पवारांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। मुंबईमधील कबुतरखाना हटवण्यावरून राडा, दादरमध्ये जैन समाज आक्रमक। कबुतरखाना झाकून ठेवलेली ताडपत्री संतप्त जमावानं काढून टाकली। कबुतरखाना आंदोलनानंतर सुद्धा मुंबई महानगरपालिका निर्णयावर ठाम, कोणत्याही परिस्थितीमध्ये कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही। कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबुतरखाने बंदच, पालिकेचा पवित्रा। दादरमध्ये जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट, महिलांकडून ठिय्या। कबुतरखान्यावरील बंदीच्या विरोधात जैन समाजाची जोरदार निदर्शनं। कबुतरखान्याविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्यासाठी समिती गठीत करणार। गठीत केलेली समिती कोर्टापुढे निरीक्षणं मांडणार। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्य सरकार आणि महापालिकेचं एकमत। दादरमध्ये जे काही सुरू झालं त्याला माझं समर्थन नाही, आंदोलनामध्ये बाहेरचे लोक असू शकतात। कबुतरखान्यावरील राड्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। बाहेरून म्हणजे आंदोलक पाकिस्तानमधून आले का? मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा सवाल। सरकार सकारात्मक, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावं। कबुतरखान्याबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया। कबुतरखान्यासाठी महापालिकेनं लवकरात लवकर पर्यायी जागा दिली पाहिजे। जैन समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। कबुतरखान्यासाठी पर्यायी व्यवस्था दिली असती तर समाज अंगावर आला नसता। समाज अंगावर आल्यानंतर सरकार बॅकफूटवर जात आहे। कबुतरखाना राड्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। कबुतरखान्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेताना सामान्य माणसांच्या भावनांची कदर केली पाहिजे। दादरच्या कबुतरखान्यावर जैन समाज आक्रमक झाल्याच्या घटनेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। जैन समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज, मात्र आज दादरला जे काही झालं ते आश्चर्यकारक। नक्कीच त्याच्या पाठीमागे राजकीय नेत्यांचं पाठबळ असेल। मनसेच्या अविनाश जाधव यांच्याकडनं शंका व्यक्त। वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। महादेवी हत्तीण पुन्हा सुखरूप नांदणे मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या याचिकेमध्ये वंताराचा देखील सहभाग होणार। कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीबाबत केंद्राची सकारात्मक भूमिका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला हमी। वंतारा संस्थेला माधुरी हत्तीणीच्या बाबतीत विशेष सूचना देण्यात आल्याचं अमित शहा यांच्याकडनं स्पष्ट। मराठवाड्यामधील शेतकरी यात्रेचं राज ठाकरे यांना निमंत्रण। मनसेसोबत आल्यामुळे बळ मिळेल, राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद राहावी यावर आम्ही सुद्धा सकारात्मक, त्याला पाठिंबा देऊ। तर राज ठाकरे यांची सभा व्हावी अशी बच्चू कडूंची इच्छा। बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। आरती साठे यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू नका, रोहित पवारांची मागणी। तर आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, त्यांचं नाव सरन्यायाधीशांनी वगळावं, रोहित पवार यांचं वक्तव्य। आरती साठे यांची नेमणूक हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव, देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं भाजपचं कारस्थान। संजय राऊतांची प्रतिक्रिया। राजकीय व्यक्तींची न्यायव्यवस्थेमध्ये नियुक्ती नको, साठेंना न्यायालयीन कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव नाही। आरती साठेंच्या न्यायाधीश पदावरील नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया।
आरती साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्यांची ट्विट करत माहिती. तर आरती साठे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी. निवडणूक घेण्यापेक्षा भाजपा कार्यालयामध्ये ठपके मारा. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांचा टोला. तर जगात 2-4 देश सोडल्यास कुठेही ईव्हीएम मशीन नाही. बा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींच्या हस्ते कर्तव्य भवन 3चं उद्घाटन. सेंट्रल विस्टा प्रकल्पातील कर्तव्य भवन एक मोठं पाऊल. विविध मंत्रालय आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नाविन्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी कर्तव्य भवनची रचना. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्तेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती. दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे 43 गंभीर गुन्हे गोट्या गित्ते याच्यावर दाखल. गोट्या गित्तेचा माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासोबत जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल. गोट्या गित्ते हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी. सानवी बहुउद्देशीय संस्था राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांची. राज्यामध्ये महिलांच्या विरोधामध्ये एवढी प्रकरणं घडली तेव्हा ही संस्था कुठे होती? महिला आयोगाच्या पत्रानंतर रोहिणी खडसेंचा ट्विट करत सवाल. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिलं. धर्मनिष्ठा पक्की असली पाहिजे. मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. खालीद का शिवाजी सिनेमाबाबत सरकारने हिंदूंचा रोष समजून घ्यायला हवा. धर्माभिमानी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. मुख्यमंत्र्यांसमोर सिनेमावरून घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांचं आनंद दवेंकडनं कौतुक. साताऱ्याच्या पाटणमध्ये हिंदू समाज आक्रमक. खालीद का शिवाजी चित्रपटाच्या दिग्दर्शकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. नवी दिल्लीमध्ये संसदेच्या मुख्यद्वाराजवळ महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन. ईपीएफ कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने पूर्ण कराव्यात अशी खासदारांची मागणी. आंदोलनामध्ये मराठी खासदारांचा देखील सहभाग. पुण्यामधील नवले हॉस्पिटलमध्ये पायऱ्यांवर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 8 महिन्यापासून वेतन थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार. ठाकरेंच्या सेनेच्या प्रशांत भिसे यांचा हिंदुस्थानी भाऊला इशारा. माधुरी हत्या प्रकरणावरून हिंदुस्थानी भाऊने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेच्या राज्य सचिव मनीषा वाघमारे यांची 7 लाखांची फसवणूक. शासकीय टेंडर मिळवून देतो असं म्हणत मनीषा वाघमारेंची फसवणूक. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी. आणि एक महत्त्वाची बातमी. 5 ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा मोठा निर्णय. राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच असा निर्णय घेण्यात आलेला आहे. 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 5 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या 5 IAS अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 5 ज्योतिर्लिंगांचा विकास होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा निर्णय. नागपुरात पालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडनं सर्व्हे सुरू. हायकमांडच्या आदेशानुसार पालिका निवडणुकांसाठी नियम. शहर अध्यक्ष विकास ठाकरेंची माहिती. श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करण्याची मागणी. लातूर ग्रामीण कोल्हापूर महापालिकेवरील घेराव आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेला भोवलं. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भ्रष्टाचाराच्या विरोधात 2 दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आलं होतं. पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यामधून महागड्या वस्तू गायब. महागडी झुंबर, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी आणि इतर विद्युत उपकरणं गायब. अद्यापही कोणती तक्रार किंवा गुन्हा दाखल नाही. गायब झालेल्या अन्य वस्तूंसाठी 20 लाखांच्या निविदा काढल्याची माहिती. महापालिका आयुक्त नवल किशोर राम बंगल्यामध्ये राहायला येणार असल्यामुळे पालिकेकडनं पाहणी. पालिका आयुक्तांच्या निवासस्थानामधलं साहित्य कुठे गेलं याची पालिकेकडनं आता चौकशी सुरू. नवी मुंबईमध्ये डोळ्यांची शस्त्रक्रिया केलेल्या 5ही रुग्णांनी गमावले डोळे. शस्त्रक्रिया करणाऱ्या 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये आतापर्यंत 4 कृषी केंद्रांचे परवाने रद्द. तर 5 केंद्रांना नोटीस. बोगस बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथकांमार्फत तपासणी. यवतमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 5 तासांची सवलत कायम. बाजारपेठा सकाळी 6 ते 11 पर्यंत सुरू राहणार. तणावानंतर यवतमधील जमावबंदी काही प्रमाणामध्ये शिथिल. जळगावच्या बालसुधारगृहामधील 5 मुलांना अन्नामधून विषबाधा. एका दिवसामध्ये 5 पैकी 3 तब्येतीमध्ये सुधारणा. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित 2 मुलांवर अद्याप उपचार सुरू.
धुळे बाजार समितीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस कर्मचारी जखमी, आत्महत्या करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट, आझादनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. साताऱ्यामध्ये हंगाम सुरू होण्याच्या आधीच पांढऱ्या शुभ्र चवर जातीच्या फुलांचा बहर, काच पठारावरील निसर्ग सौंदर्य अधिकच खुललं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून